असा मोरिंगा पास्ता कधी ट्राय केलाय का? आज सकाळी सकाळी तमिळनाडूवरून आपल्याला हे एक पार्सल आलं. प्राऊडली ऑर्गॅनिक यांचं हे प्रोडक्ट आहे. एकदम हेल्दी प्रोडक्ट आहे. यामध्ये त्यांनी मला मोरिंगा व्हीट पास्ता, मोरिंगा म्हणजे माहिती असेलच तुम्हाला, शेवग्याचा पाला, त्यानंतर गव्हाच्या पिठापासून बनवलेले नूडल्स, त्यामध्ये सुद्धा पिठाचा फ्लेवर आहे, नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या शेवया, त्यानंतर 2 प्रकारच्या ज्यूस पावडर पाठवले. त्यामध्ये ऍपल, बीट आणि गाजर आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना नक्कीच देऊ शकता. आता एवढ्या सकाळी सकाळी प्रोडक्ट आले म्हणल्यावर आम्ही गप्प बसतोय होय. यातला पास्ता तर ट्राय केलाच पाहिजे. याच्यामध्ये कोणतेही आर्टिफिशियल कलर, प्रिझर्वेटिव्ह, मैदा असं काहीही नाहीये. गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे. त्यांच्या मसाल्याची चव इतकी अप्रतिम आहे ना, तुम्हाला कुठलेही सॉसेस वगैरे घालायची गरज नाहीये. आणि माझ्यावर विश्वास ठेवून एकदा खरंच हा पास्ता मागवून बघा. 1 ते 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलं. यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 ते 2 चमचेच तेल घाला. पास्ता व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर तो चाळणीवरती ओतला आणि यावरती लगेचच थंड पाणी ओतलं. थोड्याशा तेलावरती बारीक चिरलेली आलं, लसूण, मिरची घालून परतून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घातली. वरतून थोडंसंच मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही कारण यांच्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे. सगळं मसाल्याचं पॅकेट घातलं. कोणताही पास्ता बनवत असताना शिजवून घेतलेलं जे पाणी असतं त्यातले 2-3 चमचे पाणी घालायचं, म्हणजे पास्ता कोरडा होत नाही. पास्ता घालून सगळं व्यवस्थित परतून घेतलं. खरंच हा हेल्दी पास्ता एकदा नक्की करून बघा. चला, लाईक आणि फॉलो तेवढं करा.